नमस्कार. स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये जे पुस्तक मी चर्चेसाठी निवडलंय ते पुस्तक आहे ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर. ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर. साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या लेखिका त्यांच्या दोन कन्या म्हणजे डॉक्टर निरुपमा तळवलकर आणि सुषमा तळवलकर आहेत. 282 पानांच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती 20 मार्च 2018 ला आली आणि त्याची दुसरी आवृत्ती त्याच वर्षी म्हणजे 20 ऑक्टोबर 2018 ला आली. 21 मार्च 2017 ही गोविंदराव तळवलकरांच्या निधनाची तारीख आणि त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ह्या दोन कन्यांनी पुढाकार घेऊन तयार केलेलं हे पुस्तक वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगांनी लिहिलेल्या काही लेख आणि हे लेख एकत्र करत तयार करायचं पुस्तक हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेला लिहिलेले काही लेख अशांचं एकत्रित स्वरूप म्हणजे ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर हे पुस्तक. माझ्या पिढीला गोविंद तळवलकरांची वेगळी ओळख करून द्यायला हवी अशातला भाग नाही, पण 21 मार्च 2017 ला जरी गोविंदराव यांचं निधन झालेलं असलं तरी त्यांची मूळ ओळख ही महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशी आणि या महाराष्ट्र टाइम्सच्या संपादक पदावरून 23 एप्रिल 1996 म्हणजे आजपासून जवळजवळ 24 वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. अर्थात महाराष्ट्र टाइम्सच्या संपादक पदावरनं जरी गोविंदराव तळवलकर निवृत्त झालेले असले तरी अक्षरशः अगदी मरेपर्यंत या ना त्या स्वरूपाचं पुस्तक लेखन किंवा नैमित्तिक प्रसंगाच्या निमित्ताने अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन त्यांचं सुरू होतं. आणि ज्याला वाचनाची आवड आहे असा 40च्या पुढच्या कुठच्याही पिढीतला एकही माणूस असा शोधून सापडणार नाही की ज्यानं गोविंदराव तळवलकरांचे अग्रलेख आणि पुस्तकं वाचली नसतील. पण काही एकमेव एवढंच कारण आत्ता हे पुस्तक घेण्याचं नाही. एकंदरीतच आत्ताच 2 घटना घडल्या की ज्यामुळे हे पुस्तक स्मरण विस्मरण मध्ये घ्यावं असं मला वाटलं. अगदी सांगायचं स्पष्ट म्हणजे आत्ताच आपण अलीकडेच पाहिलं की नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून बायडेन हे निवडून आले. डोनाल्ड ट्रम्पनी सुरुवातीला हा निर्णय किंवा हा निकाल मान्य करायला थोडी खळखळ केली असली तरी आता एकंदरीतच त्या बाबतीतला त्यांचा स्वतःचा भ्रमनिरास झालेला असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील, त्याची शपथ घेतील हे अत्यंत उघड आहे. गोविंदराव तळवलकरांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काही लिहिलेले लेख आणि त्यांच्या भाषेमुळेच ते कसे अडचणीत येतील याचं केलेलं दिग्दर्शन याची अशा वेळेला राहून राहून आठवण होते. कारण एकंदरीतच आत्ताची निवडणूक आणि त्यानंतरचा जो काळ आहे त्यावेळेला एकंदरीतच राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधामध्ये अनेक जी कारणं आहेत त्यातलं हे एक कारण आहे. 2017 साली गोविंदरावांनी याबद्दल लिहिलेलं होतं. हे आत्ता हे पुस्तक स्मरण विस्मरणच्या भागामध्ये घेण्याचं खरं कारण. आणि एक दुसरं तात्कालिक कारण झालं. अनेक वर्षानंतर आमच्या डोंबिवलीच्या गणेश मंदिरामध्ये काही पूजेच्या निमित्तानं मी गेलो होतो. जवळजवळ तास दीड तास तिथे होतो आणि त्या तासात दीड तासात माझा जन्मच डोंबिवलीचा असल्यामुळे माझ्या लहानपणापासूनची डोंबिवली आणि एकंदरीतच तेव्हापासूनचं गणेश मंदिरच्या रूपामध्ये होत गेलेले बदल हे डोळ्यापुढे येत होते. आणि मग सहज लक्षात आलं की ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या निरुपमा आणि सुषमा तळवलकरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये आमच्या त्यावेळच्या जुन्या डोंबिवलीचं अत्यंत मनापासून वर्णन आहे. आणि त्याचा मधला एक दुसराही तात्कालिक संदर्भ असा की गोविंदराव तळवलकर डोंबिवलीत असताना ज्या बंगल्यामध्ये राहत होते त्याच गल्लीत माझं सगळं लहानपण गेलंय. आणि सुषमा तळवलकर आणि माझी मोठी बहीण या वर्गमैत्रिणी आणि त्यामुळे या ना त्या स्वरूपात त्याही काळात आणि नंतरच्याही काळात त्या वाड्यामध्ये त्या बंगल्यामध्ये जाण्याचा योग आला. आणि मग त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच प्रकरणात त्यावेळचं गणपतीचं देऊळ आणि एकंदरीतच त्यानंतरचीही डोंबिवली याचं फार सुरेख वर्णन आलंय. विशेषतः गोविंदराव तळवलकर महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदी रुजू झाल्यानंतर राममहलमध्ये राहायला जाईस्तोवर ते डोंबिवलीमध्येच राहत होते. अगदी त्यांचा जन्मही 22 जुलै 1925 रोजी डोंबिवलीत झालेला आहे. आणि त्यामुळे माझ्या लहानपणच्या डोंबिवलीचं इतकं आखीव रेखीव वर्णन तिथे वाचायला मिळतं
आणि म्हणून या दोन प्रसंगांमुळे आज असं वाटलं की स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये या पुस्तकाचा समावेश करावा. म्हणजे मी म्हटलं तसं की डोनाल्ड ट्रम्प ही एका बाजूला एक राजकीय घटना, जागतिक पातळीवरची राजकीय घटना, आणि दुसऱ्या बाजूला अगदी डोंबिवलीसारखा स्थानिक संदर्भ, हे केवळ या पुस्तकाचं वैशिष्ट्य किंवा आज हे चर्चेला घेण्याचं वैशिष्ट्य एवढंच नव्हे, तर एकंदरीतच अशा दृष्टिकोनातून गोविंदरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं वर्णन केलं जातं. या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये जो ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर हा शब्द वापरलाय, तर या पुस्तकामध्ये त्याचा एकापेक्षा जास्त वेळेला उल्लेख आलेला आहे की ज्ञानमूर्ती या नावानं सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक ग.दी. माडगूळकर हे गोविंदरावांचं वर्णन करत असत. त्यांना ते कधी ज्ञानमूर्ती म्हणत असत तर कधी ज्ञानसागर म्हणत असत. असामान्य बुद्धिमत्ता, विद्वत्ता, ज्ञानोपासना, विचार सौष्ठव, भाषा सौष्ठव, वैचारिक सहिष्णुता आणि संयम अशा वैशिष्ट्यांमुळे ग.दी. माडगूळकर गोविंद तळवलकरांना ज्ञानमूर्ती असं म्हणत असत. असा उल्लेख या पुस्तकाच्या पहिल्याच परिच्छेदामध्ये येतो आणि नंतर या पुस्तकाच्या नानाविध पानांवरती एकापेक्षा जास्त वेळा येत राहतो. एकंदरीतच आज या सगळ्याच गुणांची आपल्या प्रसार माध्यमांमध्ये ज्ञानाच्या स्वरूपामध्ये किती प्रमाणात आणि किती तीव्रतेनं वानवा आहे, उणीव आहे, याचे दाखले काही वेगळेपणाने द्यायला हवेत अशातला भाग नाही. त्याच्यामुळे असं हे म्हणत असताना कोणावरतीही दोषारोप करण्याचं वर्णन नाही किंवा कारण नाही, पण तरी सुद्धा ज्याने गोविंदरावांसारख्या अत्यंत साक्षेपी संपादकाच्या संपादकीयाच्या स्वरूपामध्ये आपली मराठी आणि एकंदरीतच तत्कालीन वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यम पाहिली आहेत, त्याच्या तुलनेमध्ये आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, सोशल मीडिया असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे, अशा वेळेला ही जी गोष्ट जाणवत राहते. आणि त्याही निमित्ताने मला असं वाटलं की स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या साधना प्रकाशनाने 20 मार्च 2018 रोजी पहिल्यांदा प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचा समावेश करावा. केवळ इतकंच आहे अशातला भाग नाही. या पुस्तकाचं वाचन करत असताना मी म्हटलं तसं ते काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या निमित्ताने लिहिले गेलेले लेख आहेत, ही जरी गोष्ट खरी असली, आणि त्यामुळे अनेक वेळेला अनेक मुद्द्यांची अगदी त्याच क्रमाने, अगदी विशेषतः काही नावांची पुनरावृत्ती होत असली तरी सुद्धा ती खटकत नाही, ती अपरिहार्य वाटत राहते आणि हेही लक्षात घ्यावं लागतं. एकंदरीतच गोविंदरावांच्या मित्र परिवारामध्ये कोणत्या कोणत्या जाणकार माणसांचा समावेश होता याची यादी असं वाचत असताना, म्हणजे एकीकडे ग.दी. माडगूळकरांसारखा काँग्रेस, पुबा भाव्यांसारखा कट्टर हिंदुत्ववादी, विद्याधर गोखल्यांसारखा पूर्णपणाने साहित्यिक असलेला मनुष्य, जरूर ते शिवसेनेतर्फे नंतर लोकसभेवरती खासदार झाले, आणि त्याच वेळेला त्यांच्या सहकार्यांमध्ये कुमार केतकर, प्रकाश बाळ आणि दी.व्ही. गोखले, माझ्या पिढीच्या माणसांना ही 3 नावं कोणकोणत्या वेगळ्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात हे वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही. आणि मग अशांचे जे वारंवार त्याच क्रमाने येणारे उल्लेख जेव्हा आपण या पुस्तकामध्ये वाचतो, त्यावेळेला सर्वसमावेशकता, वैचारिक सहिष्णुता आणि संयम या गुणांमुळे ग.दी. माडगूळकर गोविंदराव तळवलकरांचं वर्णन ज्ञानमूर्ती असं करत असत हे वेगळेपणाने सांगायला हवं असं वाटत नाही. आणि त्याचबरोबर हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकामध्ये एक संदर्भ आहे की गोविंदराव नंतरच्या काळामध्ये अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे अमेरिकेच्या या हॉस्पिटलमध्ये रवींद्रनाथ टागोरांची एक कविता फार मोठ्या प्रमाणावरती तिथे कोरून ठेवलेली गोविंदरावांनी पाहिली आणि त्या कवितेचं गोविंदरावांना अत्यंत मनापासून कौतुक वाटलं. या पुस्तकामध्ये एक उल्लेख असा आहे की ही कविता गोविंदराव शाळेत असतानाच त्यांनी मूळ इंग्रजीतही लिहून ठेवली होती स्वतःच्या वहीमध्ये आणि त्याचा मराठी भावानुवादही लिहिला होता. आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जगाच्या दुसऱ्या टोकावर, तेही अमेरिकेसारख्या देशात आणि तेही एका हॉस्पिटलच्या भिंतीवरती ही कविता कोरून ठेवली आहे, याचं त्यांना मनापासून कौतुक वाटत होतं. आणि ती कविता अशी आहे, व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, where knowledge is free, where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls, where the mind is led forward by thee into ever-widening thought and action, into that heaven of freedom, my father,
लेट माय कंट्री अवेक. यातली शेवटची जी ओळ आहे, लेट माय कंट्री अवेक, या ओळीचं साधर्म्य आणि महात्म्य सध्याच्या काळामध्ये तर वारंवार जाणवतं. केवळ करोना सारख्याच घटनांमुळे हे लेट माय कंट्री अवेक, कारण तुमच्या माझ्या नागरिकांनी आता गृहीत धरलेला करोना आणि त्यामुळे कुठेही नाही म्हटलं तरी आपण घ्यायच्या काळजीमध्ये येत असलेला हलगर्जीपणा, याला जितका उद्देशून आहे, त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीची वैचारिक सामाजिक असहिष्णुता आपल्याला जाणवतेय, त्याच्याही संबंधामध्ये लेट माय कंट्री अवेक म्हणायला पाहिजे का? अशाही अर्थाने मला असं वाटलं की केवळ ही रवींद्रनाथ टागोरांची कविताच असं नव्हे, तर एकंदरीतच गोविंदराव तळवलकरांसारख्या व्यक्तिमत्वांचाही विचार आज मितीला केवळ संपादक म्हणून, केवळ लेखक म्हणूनच त्या समाजानं किंवा त्यानं केला पाहिजे अशातला भाग नाही, तर एक वाचक म्हणूनही आपण ती अपेक्षा ठेवली पाहिजे का, याचा विचार करावा असं वाटतं. कारण त्याने म्हटलं की इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वातंत्र्याच्या, कारण आज मितीला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य आणि त्याच्यावरती येत असलेलं दडपण याचा मनापासून विचार करतो आणि त्याच्याबद्दल कधी ज्ञानाच्या आधारे, कधी पूर्णपणाने माहितीच्या अभावी आपण आपल्या चर्चा रंगवत असतो. केवळ तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक, सर्वसामान्य नागरिकच अशा पद्धतीची चर्चा घडवत असतो अशातला भाग नाही. तर ज्यांनी याबद्दलचं यथायोग्य अभ्यासपूर्ण समाजमत बनवायच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, नव्हे ते त्या पेशाचं एक ध्येय असलं पाहिजे, अशा एकंदरीतच प्रसार माध्यमांच्या बद्दलची जबाबदारी किंवा बेजबाबदारी, तुमच्यावरती मी तो शब्द प्रयोग सोडतो, हे जे पाहत असतील यांनी नेमकी कुठच्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याचा विचार करणं हे मला फार मनापासून वाटतं. आणि कदाचित या दृष्टिकोनातून या विचार समूहाचा किंवा या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा शेवटचा बिनीचा शिलेदार हे गोविंदराव तळवलकर होते का, याचा विचार केला पाहिजे. अगदी शेवटचे नसले तरी सुद्धा आज मितीला जे काही मोजके शिलेदार या दृष्टिकोनातनं आपण डोळ्यासमोर आणू शकतो, त्याच्यामधला तो फार मोठा वेगळा आढळ असा ध्रुवतारा होता, हे नक्की. आणि या परिस्थितीमध्येही मला ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकाचा स्मरण विस्मरण मध्ये समावेश करावा असं मनापासून वाटलं. मराठी पत्रकारितेमध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की मराठी पत्रकारितेच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर लोकमान्य टिळकांच्या युगानंतर गोविंदराव तळवलकरांचं युग येतं. त्याचाही उल्लेख या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आहे. एकंदरीतच गोविंदरावांची जडणघडण कशी झाली या संदर्भामध्ये आमचे ज्ञानमूर्ती बाबा असे 3 भागांमधले पहिले 3 लेख हेच या पुस्तकाची पहिली 3 प्रकरणं आहेत. त्यातले आमचे ज्ञानमूर्ती बाबा भाग पहिला मध्ये गोविंदरावांचा आरंभ काळ आहे, ज्याच्यामध्ये मी त्यांचा जन्म, त्यावेळची डोंबिवली आणि एकंदरीतच ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून रुजू झाल्यानंतर चर्चगेटला राममहलला जाण्यापर्यंतचं त्याचं डोंबिवलीतलं वास्तव्य, मग त्या काळामध्ये त्यांच्या घरी येत जाणं असणारं पुबा भाव्यांचं येणं जाणं, गदी माडगुळकरांचं येणं जाणं, शन्ना नवऱ्यांचं येणं जाणं, निरनिराळ्या गायकांचं, लेखकांचं, साहित्यिकांचं येणं जाणं, याचाही उल्लेख साहजिक या पुस्तकामध्ये येतो. सगो बर्वे ज्या वेळेला डोंबिवलीतनं लोकसभेची निवडणूक लढवत होते, त्यावेळेला नेहमीची आपली तटस्थता सोडून सगो बर्व्यांच्या बाबतीत आयोजित केलेल्या सभा आणि त्याच दृष्टिकोनातनं गोविंदरावांचं योगदान याचीही चर्चा या आरंभ काळमध्ये येते. आणि साहजिकच या पुस्तकामध्ये गोविंदराव महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये त्यांचा जो एक फार मोठा सत्कार त्या काळाच्या तुलनेमध्ये झाला होता, त्याचाही चर्चा आणि काही छायाचित्र या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. अशा पद्धतीचा सत्कार समारंभ ज्या वेळेला झाला असेल ते समजायचं वय नव्हतं, माझ्या पिढीचं नव्हतं, पण तरी सुद्धा एकंदरीतच त्या काळामध्ये समाज मानसामध्ये असलेलं वर्तमानपत्रांचं स्थान, अर्थात त्यावेळेला त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांचा प्रतिकार करायचा नव्हता, यांची स्पर्धा नव्हती, हे जरी कितीही मनामध्ये आणलं तरी या माणसाची जी जडणघडण आहे, या माणसाची जी पार्श्वभूमी आहे, या माणसानं आयुष्यभर जपलेला जो वाचनाचा ध्यास आहे, याचा विचार करावा असं मनापासून वाटतं. या 282 पानांच्या पुस्तकामध्ये गोविंदरावांकडे त्यांच्या स्वतःच्या संग्रहामध्ये असलेली हजारोनी पुस्तकं आणि तरी सुद्धा त्या प्रत्येक पुस्तकाबद्दलची आस्था
त्यातल्या कुठच्या पानावरती कुठचा मुद्दा कशा पद्धतीनं दिलाय याबद्दलची अस्खलित स्मरणशक्ती, याचे जे अनंत दाखले आहेत, ते मला असं वाटतं की ज्याला खरी वाचनाची आवड आहे त्याची ती भूक ती तहान ही मनापासून भागवेल. म्हणजे हे पुस्तक 2018 साली मी पहिल्यांदा वाचलं होतं, तेव्हाही मी प्रतिक्रिया माझ्या घरामध्ये दिली होती. आणि आज पुन्हा एकदा वाचन जागर महोत्सवामध्ये हे पुस्तक समोर दिसल्यानंतर मला ते विकत घ्यायचं मोह आवरला नाही. आणि ते वाचल्यानंतर, हातात पुस्तक घेतल्यानंतर, ते वाचून पूर्ण केल्यानंतर मी गमतीने माझ्या घरी माझ्या पत्नीला असं म्हटलं की एक काम मी येता 1-2 दिवसात करणार आहे की या पुस्तकाच्या पहिल्या पानापासून 282व्या पानापर्यंत ज्या ज्या वेगवेगळ्या पुस्तकांचा, लेखकांचा उल्लेख येतो त्याची यादी करीन आणि त्याच क्रमाने ती पुस्तकं मी वाचत राहीन. हे खरं म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीपासून करायला हवं होतं, पण निदान म्हटलं निवृत्तीनंतर करतो. कारण आमचे ज्ञानमूर्ती बाबा या 3 भागातला पहिला भाग जसा आरंभ काळाविषयी आहे गोविंदरावांच्या जन्मापासून एका विशिष्ट जडणघडणीच्या काळापर्यंत, नंतरचा दुसरा भाग हा पूर्णपणाने संपादकीय कारकिर्दीच्या संबंधातला आहे आणि तिसरा भाग हा निवृत्तीनंतरचा आहे. आत्ता मीही नुकताच निवृत्त झाल्यानंतर मी गमतीने ते प्रकरण वाचत असताना माझ्या घरी असं म्हटलं की आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य असं घालवता येईल का याचा विचार केला पाहिजे. त्याच्यावरती माझ्या बायकोची अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया होती. ती म्हणली की ते निवृत्तीनंतर त्यांनी केलं असलं तरी एकंदरीतच हे ध्यास पहिल्यापासूनचे आहेत. मग मस्करीचा भाग सोडून देऊया, पण मी सहज परवा ज्याला आपण बॅक ऑफ एनव्हलप म्हणतो अशा पद्धतीचं गणित मांडत होतो, तेव्हा असं लक्षात आलं की गोविंदरावांच्या स्वतःच्या वैयक्तिक संग्रहात असलेली पुस्तकं आणि त्याच्या व्यतिरिक्त या पुस्तकामध्ये गोविंदरावांनी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असलेल्या विषयांचा आवाका, लेखकांचा आवाका हा इतिहासापासून भूगोलापर्यंत, विज्ञानापासून शेतीपर्यंत, संरक्षणापासून अर्थकारणापर्यंत आणि पुरातन साहित्यापासून अर्वाचीन साहित्यापर्यंत जातो. हा जर टप्पा पाहिला तर एकंदरीतच गोविंदराव त्यांच्या काळामध्ये वाचस्पती या टोपण नावानी मठामध्ये पुस्तकांविषयी आणि एकंदरीतच वाचन संस्कृतीविषयी लिहित असत याचीही जाणीव होते. आणि एक पटकन असं करत असताना अलीकडच्या काळात कदाचित लोकमान्य टिळक ही विषयधारा धरून किंवा विचारधारा धरून माझं वाचन लिखाण होत असल्यामुळे असेल, पण सहज मनामध्ये असं आलं की लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या 2 व्यक्तिमत्वांबद्दल या पुस्तकामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गोविंदरावांचे दाखले देत येतात की ज्याला खरोखरच लोकमान्य टिळकांची पत्रकारिता किंवा एकंदरीतच राजकारणाच्या पलीकडचे लोकमान्य टिळक समजून घ्यायचे असतील तर 1960 साली गोविंदरावांचं प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव टिळक दर्शन होतं आणि नंतरच्या टप्प्यावरती त्यांनी लिहिलेलं पुस्तक बाळगंगाधर टिळक हे होतं. आणि एकंदरीतच लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आपापसातले आणि त्या प्रसंगाला उद्देशून गोविंदराव तळवलकरांनी त्यांच्या लेखनामध्ये दिलेले संदर्भ आणि त्याचा या पुस्तकामध्ये झालेला उल्लेख हा एका वेगळ्या संदर्भाने तुमच्या माझ्यासारख्या वाचनामध्ये रुची असलेल्या माणसाला फार महत्वाचे संदर्भ देत राहतं हे नक्की. केवळ इतकंच असं नाही, सहज परवा माझ्या मित्रांमध्ये मी बोलत होतो आणि ते पुस्तक वाचत असल्यामुळे असेल, साधारणपणे आपण जेव्हा एखाद्या ट्रिपचा प्लॅन करतो त्यावेळेला, आपण जेव्हा एखाद्या परदेशामध्ये जातो त्यावेळेला आपल्या ट्रिप्स किंवा आपलं जाणं, आपल्या व्हिजिट्स या तिथल्या नामांकित प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांपुरेशा मर्यादित राहतात. पण एकंदरीतच या पुस्तकामध्ये जसा उल्लेख आहे तसं की गोविंदरावांना इंग्लंड आणि लंडनला त्यातही विशेषतः लंडनला जायला फार आवडत असे. पण एकंदरीतच कोणत्याही कारणाने का असेना, म्हणजे आधी संपादक असताना त्या निमित्ताने असेल आणि नंतरच्या काळामध्ये ते दोन्ही मुलींकडे आधी इंग्लंड आणि मग अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले असले तरी सुद्धा एखाद्या नवीन ठिकाणी जाताना तिथल्या पुस्तकाच्या दुकानांची त्यांनी केलेली चर्चा आणि त्याची केलेली वर्णनं, त्याचे दिलेले विस्तृत तपशील सहज माझ्या मनामध्ये असं आलं की ज्या वेळेला आपल्या वैयक्तिक पातळीवरती आपण असं खरोखर देश-विदेशात किंवा आपल्या गावाच्या बाहेर जातो, त्याच्यासाठी काही परदेशातच जायला हवं अशातला भाग नाही, तर अशा पद्धतीने आपण तिथल्या जितक्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा विचार करतो तेवढा तिथल्या पुस्तकांच्या दुकानांचा, तिथल्या रेस्टॉरंट्सचा एक वेळ आपण विचार करत असू,
परंतु एक इतिहासाचं किंवा वाचनाचं सूत्र धरून अशा पद्धतीचा प्रवास करता येतो का, याही दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच दुर्गाबाई भागवत जसं एका वेगळ्या पद्धतीने चरैवेती असं त्यांच्या एका लेखामध्ये म्हणतात, आणि एकंदरीतच ब्राह्मणो फिरतो बरा अशा पद्धतीने आपल्या मराठी कवितेमध्ये विचार वर्णन केलं जातं. यातला ब्राह्मण हा शब्द जातीवाचक म्हणून न घेता ब्राह्मण हा शब्द जर ज्ञानवाचक किंवा वृत्तीवाचक किंवा प्रवृत्तीवाचक घेतला तर कशा पद्धतीने केवळ हा मनुष्य देशविदेशात आणि स्वदेशात फिरला असं नव्हे, तर व्यक्ती म्हणून स्वतःला कसा घडवत राहिला, याही दृष्टिकोनातून ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकाकडे पाहावं लागेल का, याचा विचार करावा लागतो. आणि मग असा विचार जेव्हा मनामध्ये येतो त्यावेळेला या पुस्तकाच्या एका प्रकरणाचं नावच मुळी पंथ अनंत या वाचनाचा अशा पद्धतीचा उल्लेख या पुस्तकामध्ये जाणवतो. ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकामध्ये त्यांच्या एकंदरीतच वनस्पतीविषयी, प्राण्यांविषयी, वृक्षवेलींविषयी असलेली जी आस्था होती, त्याची जी आवड होती, वेगवेगळ्या पद्धतीच्या शास्त्रीय संगीताची त्यांना जी असलेली रुची होती, ही केवळ वरवरची नसून त्याच्या सखोलात जाण्याचा जो त्यांचा प्रयत्न आयुष्यभर चालू होता, त्याचं फार मनोज्ञ दर्शन ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकामध्ये होतं. आणि मग काही काही वेळेला त्याच्या वेळच्या त्यांच्या डोंबिवलीच्या वास्तव्यातल्या असतील किंवा एकंदरीतच राममहल मधल्या वास्तव्यातल्या असतील, त्यांच्या मुली सुद्धा आता गेली कित्येक वर्ष परदेशामध्ये राहत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या डोंबिवलीच्या वास्तव्यामधल्या घराचं जे केलेलं वर्णन आहे, तिथल्या झाडांची जी सांगितलेली क्रमवारी आहे, तिथल्या त्यांच्या बागेमधल्या केलेल्या विटांच्या रचनेतनं निर्माण झालेली कृती आहे, ते वाचत असताना माझ्या मनामध्ये असं आलं की एकतर त्यावेळेला सुद्धा त्यांनी यांचे फोटो काढून ठेवलेले असले पाहिजेत किंवा याच्याबद्दलचं विस्तृत लिखाण कुठेतरी करून ठेवलेलं असलं पाहिजे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या कळत न कळत अशा पद्धतीचे फोटो काढण्याची किंवा लिहून ठेवण्याची आवश्यकता नसते. अशा आनंदाच्या, आल्हादाच्या प्रेरक केंद्रांची आपल्या मनोमन कुठेतरी सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण असं म्हणतो, त्या आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये इतकी ठाम आणि ठोस नोंद केलेली असते की क्षणभर आपल्यालाही लक्षात येत नाही की ही गोष्टीचे किती मोठे विस्तृत आणि सखोल तपशील आपल्या स्वभावामध्ये, आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये आपण साठवलेले आहेत. आणि मग एकदा अशा पद्धतीचं सूत्र आपल्या स्वतःविषयी किंवा आपल्या स्वतःच्या मनाच्या तळात साठवलेल्या गोष्टींविषयी व्हायला लागतं, त्यावेळेला हे पुस्तक वाचत असताना जी माझी पिढी आहे की जी गोविंदरावांचे संपादकीय अग्रलेख आणि नैमित्तिक लेख वाचत लहानाची मोठी झाली, त्याला क्षणभर मनामध्ये असं येतं की केवळ राजकीय घटना, केवळ तात्कालिक सामाजिक घटना, केवळ त्याच वेळच्या आर्थिक घटना याचाच परामर्श गोविंदरावांनी आपल्या लेखांमध्ये घेतलाय अशातला भाग नाही. एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून साहजिक तो त्यांच्या पेशाचा भाग होता, पण त्याच्या व्यतिरिक्तही पुस्तकं असतील, संगीत असतील, चित्रपट असेल, नाटक असेल, याच्या क्रीडा असेल, विज्ञान असेल, याच्या संदर्भातनं गोविंदरावांनी केलेले प्रयत्न आणि त्या दृष्टिकोनातनं स्वतःमध्ये घडवत आणलेले बदल हे वेगळ्या अर्थी आज ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती बॅचलर ऑफ मॅस मीडियाच्या आपण संदर्भामध्ये करतो, याच्यामधला एक केस स्टडी किंवा एक उत्कृष्ट केस स्टडी म्हणून गोविंदराव तळवलकरांकडे पाहावं लागेल का? आणि मग जर तसा कोणी विचार या संदर्भामध्ये करत असेल तर ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकाचं जे त्यांच्या दोन मुली डॉक्टर निरुपमा आणि सुषमा यांनी लिहिलंय, यांनी जरूर विचार केला पाहिजे. हे पुस्तक सुदैवाने अगदी आत्ताच जो आपल्या मराठीतल्या 10 महत्वाच्या प्रकाशकांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रत्येकी 25 पुस्तकांची 25% सवलतीच्या दराने विक्री करण्याचा जो वाचन जागर महोत्सव चालवलाय, जो खरं म्हणजे 25 नोव्हेंबरला संपणार होता, परंतु प्रदर्शनाच्या रूपाने तो 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवलाय, ज्याच्यामध्ये या पुस्तकाचा समावेश आहे, त्याचाही आपण एक उपयोग करून घेतला पाहिजे का? म्हणजे केवळ हे पुस्तक घेण्यासाठी असं नव्हे, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला किती वेगवेगळ्या संदर्भातली पुस्तकं मिळत जातात अशाही दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे का? आणि एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये, आत्ताच्या वर्क फ्रॉम होमच्या अत्यंत तणावाच्या परिस्थितीमध्ये दिवसभरात एक टप्पा असा येतो की आपण क्षणभर असा विचार करतोय की आयपॅड, मोबाईल, लॅपटॉप यातलं कुठचंही इलेक्ट्रॉनिक मीडिया मी आता वापरणार नाही
आणि म्हणून मग कदाचित पेपरबॅक असेल किंवा हार्डबॅक असेल अशा पद्धतीमध्ये आपण परत जातोय वाचनाकडे. अशा वेळेला मी मगाशी म्हटलं तसं एक वेगळीच यादी आपल्या कळत न कळत मग आपल्या आवडीचा कोणतंही क्षेत्र किंवा विषय असावा ही चित्र आणि ही यादी हे पुस्तक देत राहतं का? आणि आपण तर फक्त यादी म्हणून पाहतोय. गोविंदरावांना अशा हजारो लाखो पुस्तकांचे संदर्भ तोंडपाठ होते याचाही विचार केला जातो का? या संबंधात बोलत असताना एक साधं उदाहरण देतो की किती वेगवेगळ्या पद्धतीचा विचार आहे. गोविंदरावांना या संदर्भामध्ये एकाने प्रश्न विचारला होता. तेव्हा गोविंदरावांनी असं सांगितलं होतं की मंडालेमध्ये तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य आणि त्यांचं दुसरं पुस्तक लिहायचा विचार सुरू केल्यानंतर त्यांनी मंडालेच्या तुरुंगातनं त्या पुस्तकाच्या तयारीसाठी मागवलेल्या 108 पुस्तकांची यादी डोळ्यासमोरून घाला. आणि मग हे लक्षात आल्यानंतर आपल्या मराठीमध्ये किंवा मराठी पत्रकारितेमध्ये टिळक युगानंतर गोविंद युग किंवा तळवलकर युग सुरू झालं असं का म्हटलं जातं याची प्रचिती येते. आज मितीला त्यांच्या मृत्यूला मी म्हटलं तसं 24 वर्ष उलटून गेले. एकंदरीतच 1996 किंवा गोविंदरावांच्या कारकिर्दीत असलेलं मराठी आणि एकंदरीतच सगळ्या वर्तमानपत्र सृष्टीचं भवितव्य आणि आज 2020च्या टप्प्यावरती त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांची असलेली कडवी टक्कर लक्षात घेता ते युग आपल्याला कदाचित परत आणता येणार नाही. पण युग कोणचंही असलं तरी प्रत्येक क्षेत्रातल्या साध्यंत एकाच वेळेला पुढचं पाहणारा पण त्याच वेळेला त्याच्या इतिहासाचे संदर्भ देणारा असा जो एक अभ्यास एक लेखक म्हणून संपादक म्हणूनही असावा लागतो आणि ते जाणून घेण्यासाठी एक वाचक म्हणूनही असावा लागतो. ही जी भूमिका आहे आणि त्या दृष्टीने करायची तयारी ही जे पुस्तक आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण करतं हे या पुस्तकाचं खरं यश आहे असं एक वाचक म्हणून मला वाटतं. मी म्हटलं तसं काही वेळेला अगदी त्याच क्रमाने त्या नावांची, त्या मुद्द्यांची, त्या विशेषणांची या पुस्तकामध्ये पुनरावृत्ती जरूर होते, मी नाकारत नाही. पण तरी सुद्धा हे पुस्तक एकदा वाचायला हातात घेतल्यानंतर खाली ठेवावं असंही वाटत नाही. आणि मला असं वाटतं कोणत्याही चांगल्या पुस्तकाचं हेच तर वैशिष्ट्य असतं. आणि म्हणूनच स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये अत्यंत छोटेखानी स्वरूपामध्ये, कारण मुळामध्ये हे पुस्तक जर तुम्हाला माझं विवेचन योग्य वाटलं असेल तर तुम्हाला मोह व्हावा आणि लवकरात लवकर हे पुस्तक प्रत्यक्षात तुम्ही वाचावं याच दृष्टिकोनातनं जसं बेकन म्हणलाय तसं की नॉट टू इन्फॉर्म बट टू इग्नाइट अशा पद्धतीचा विचार करावा. म्हणून अत्यंत साक्षेपानं पण साक्षेपानं असं ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकाचा उल्लेख किंवा चर्चा मी स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये करतोय. केवळ हेच पुस्तक असं नव्हे तर एकंदरीतच कोणत्याही पुस्तकाविषयी अशी आस लागणं हे फार महत्वाचं आहे की एखाद्या गोष्टीकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येतं याचाही विचार आपल्याला करता येतो. एवढं एक उदाहरण देतो आणि या पुस्तकाचं वेगळं पण मुद्दा म्हणून ठसावं म्हणून शेवटी म्हटलं. साधारणपणे व्हर्जिनिया वुल्फ म्हटलं की आपल्याला त्यातली तिची साहित्यिक किंवा लेखिका अशी प्रतिमा आठवते. पण व्हर्जिनिया वुल्फचं पशूंविषयी असलेलं प्रेम आणि त्या संबंधांनी केलेलं लिखाण किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटल्यानंतर आपल्याला आठवतंय ती आझाद हिंद फौज, पण त्यातलं मंडालेचं वास्तव्य, तिथनं त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये लोकमान्य टिळकांनी मंडालेला लिंबाचं झाड लावलं तर असे उल्लेख, ही जी काही एक सर्वसमावेशकता आहे अशा वेळेला या पुस्तकाचं नाव ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर असणं अत्यंत उचित ठरतं. माझी आपल्या सगळ्यांना जरूर विनंती राहील की या पुस्तकाचा त्या दृष्टिकोनातनं विचार करावा. मी आपल्या सगळ्यांची इथेच रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.